Welcome my dear students. In the last video we have learned 2.6 lesson. Great scientists have a questioning mind. Now we see today English workshop below that lesson. Question 1. Prepare a life sketch of Dr. C.V. Raman based on this lesson. Dr. C.V. Raman यांचं जे जीवनचरित्र आहे ते पूर्ण करायचं आहे तुम्ही. डॉक्टर सी व्ही रमन वॉज बॉर्न इन डॉट डॉट इन द इयर डॉट डॉट. सी व्ही रमन यांचा जन्म टिमटिममध्ये टिमटिम वर्षात झाला. ही वॉज अ डॉट डॉट अ स्टुडंट राईट फ्रॉम द डॉट डॉट. ते एक टिमटिम विद्यार्थी होते अगदी सुरुवातीच्या कालावधीपासून. ही वॉज फॅसिनेटेड बाय डॉट डॉट. ही वॉज फॅसिनेटेड बाय डॉट डॉट. त्यांना कोणत्या गोष्टीचं जास्त आकर्षण होतं, वेळ होतं. ही वॉज इंटरेस्टेड इन. त्यांना टिंबूची आवड होती. ही डिलिवर्ड अ लेक्चर ॲट डॉट डॉट. त्यांनी व्याख्यान दिलं टिंबू या ठिकाणी. ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय. आकाशाच्या रंगाबद्दल त्यांना अद्भुत असं वाटायला सुरुवात झाली होती. ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन डॉट डॉट for his contribution to the science of optics. Science of optics मध्ये त्यांचं जे योगदान होतं त्या योगदानाबद्दल त्यांना रॉयल सोसायटीचं फेलोशिप देण्यात आलेली होती. केव्हा ते लिहायचं आहे. ही अनाउन्स्ड द रमन इफेक्ट इन डॉट डॉट. त्यांनी रमन इफेक्ट हा जो प्रबंध प्रसिद्ध केला तो केव्हा केला. ही ओन द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन डॉट डॉट. त्यांना भौतिकशास्त्राचा जो नोबल प्राइज पारितोषिक होतं ते केव्हा मिळालं. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज. या धड्यामध्ये कोणत्या संगीत वाद्यांचे किंवा संगीतसाठी वापरले जाणारे वाद्यवृंद आहे त्यांचा उल्लेख इथं केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3. लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज्ड इन दिस पॅसेज. कोणत्या वैज्ञानिक व्याख्या किंवा संज्ञांचा वापर या धड्यामध्ये केलेला आहे ते लिहून काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. गूगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. अरेंज इट इन अ टॅब्युलर फॉर्म. आता तुम्ही गूगलवर सर्च करायचं आहे आणि माहिती गोळा करायची आहे भारतीय वैज्ञानिकांच्याबद्दल कोणत्याही 5 आहे आणि टेबलच्या स्वरूपामध्ये ती माहिती लिहायची आहे. नाव, नेम, प्लेस ऑफ बर्थ, त्यांचा जन्म कुठे झाला, डिस्कवरी ऑर इन्व्हेन्शन, त्यांनी लावलेला शोध किंवा त्यांचं जे काही ते नवीन शोध लावले होते त्याच्याबद्दल लिहायचं आहे. अवॉर्ड्स अँड ऑनर्स, त्यांना मिळालेले पारितोषिक आणि मिळालेले सन्मान, असे कॉलम करून प्रत्येक वैज्ञानिकाच्या नावापुढं कॉलममध्ये ती माहिती तुम्ही भरायची आहे 5 भारतीय वैज्ञानिकांची. नाव लेट्स सी द लँग्वेज स्टडी. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेस अ कंप्लीट आयडिया. लँग्वेज स्टडी अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. एक वाक्य म्हणजे शब्दांचा समूह असतो दॅट एक्सप्रेस अ कम्प्लीट आयडिया, की ज्याच्यातून पूर्ण संकल्पना स्पष्ट होते. अ सेंटेन्स हॅज 2 कॉम्पोनंट्स. आता वाक्यांमध्ये 2 घटक असतात, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. एक सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, अँड प्रेडिकेट म्हणजे विधेय, म्हणजे कर्ता काय करतोय, काय क्रिया करतोय हे सांगणारं क्रियापदासहितचं उर्वरित वाक्य जे आहे ते प्रेडिकेट. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पार्ट विच नेम्स द पर्सन. आता सब्जेक्ट म्हणजे कर्ता, कर्ता हा वाक्याचा तो भाग आहे की ज्याच्यामध्ये पर्सन कोण आहे त्याचं नाव आपल्याला तिथं कळतंय.
थिंग्स वस्तूचं नाव कळते एक्सेट्रा दॅट वी स्पीक अबाउट इन दॅट सेंटेन्स की ज्याच्याबद्दल आपण त्या वाक्यात बोलतो. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल्स अस मोर अबाउट द सब्जेक्ट. आणि उर्वरित जो वाक्याचा भाग आहे करता सोडून तो उर्वरित वाक्याचा भाग हा आपल्याला त्या सब्जेक्टबद्दल कर्त्याबद्दल अधिक माहिती देतो. दिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रिडिकेट. आणि त्यालाच आपण प्रिडिकेट असं म्हणतो. म्हणजेच करता काय करतोय हे क्रियापदासहित जो वाक्याचा भाग आहे तो प्रिडिकेट म्हणजे विधेय. नोट द सब्जेक्ट अँड प्रिडिकेट इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. ऑल्सो नोट दॅट द वर्ब फ्रॉम in each sentence depends on the subject. तर प्रत्येक वाक्यातला कर्ता कोणता आहे हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे, नोट करायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या वाक्यातील जे क्रियापद आहे प्रत्येक वाक्यातील ते सुद्धा तुम्ही फाइंड आउट करायचे आहे की ते कर्त्यावर अवलंबून आहे असं. सब्जेक्ट द स्काय. प्रेडिकेट इज ब्लू. द स्काय इज ब्लू. द स्काय हा सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये आणि प्रेडिकेट काय इज ब्लू. स्काय कसा आहे तर निळा आहे. आकाश कसं आहे निळा आहे. ते प्रेडिकेट आहे इज ब्लू. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन. ग्रेट सायंटिफिक माइंड हे इथं सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये. आता ग्रेट सायंटिफिक माइंड कसा आहे तर आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न सारखे उद्भवत असतात. म्हणजे हा जो वाक्याचा भाग आहे तो प्रिडिकेट आहे विधेयक आहे. म्हणजे महान वैज्ञानिकांचं मन कसं असतंय तर अनेक प्रश्नांनी भरलेलं म्हणजे हे त्याच्यावर डिपेंडिंग आहे. सब्जेक्ट शी. प्रेडिकेट गोज टू स्कूल एव्हरी डे. शी हे वाक्यातलं सब्जेक्ट आहे करता आहे. प्रेडिकेट काय गोज टू स्कूल एव्हरी डे. आता ती दररोज शाळेला जाते. ती काय करते तर रोज शाळेला जाते हे प्रेडिकेट आहे. दे गो होम इन द इव्हिनिंग. दे गो होम इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी घरी जातात. आता कोण तर दे हे सब्जेक्ट आहे. काय करतात गो होम इन द इव्हिनिंग. संध्याकाळी घरी जातात. दॅट इज द प्रिडिकेट. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला वाक्यामध्ये कर्ता आणि प्रिडिकेट हे ओळखता आलं पाहिजे. समजा वाक्य दिलं द स्काय इज ब्लू तर कंसामध्ये प्रश्न दिला जाईल फाइंड और अंडरलाईन द सब्जेक्ट अँड प्रिडिकेट. दिलेल्या वाक्यामधील कर्त्याला आणि प्रिडिकेटला अंडरलाईन करा. त्यावेळी मग द स्काय हे सब्जेक्ट असेल आणि प्रिडिकेट इज ब्लू असेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या लँग्वेज स्टडीवर आधारित सब्जेक्ट अँड प्रिडिकेट हे सोडवता यायला हवं आहे. आता अशा पद्धतीची वाक्य तुम्ही 5 घेऊन काढा आणि त्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रिडिकेट सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.